हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असतील आणि मजेतच राहा. आणि आजच्या डब्यामध्ये मी भेंडी बनवली होती. भेंडी तशी सगळ्यांनाच खायला खूप आवडते. भेंडी चिकट होऊ नये म्हणून आहे ना मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. भेंडी आहे ना एकतर अगोदर तेलात परतून घ्यायची किंवा मग मसाला तेलात परतून घ्यायचा. मसाला कोरडा होईस्तोवर जर तेलात परतून घेतला ना तर भेंडी ही छान अशी मोकळी मोकळी आणि कोरडी होते, चिगट होत नाही. आणि चिगट भेंडी आहे ना कुणालाच खायला आवडत नाही. त्यामुळे ना भेंडी बनवत असताना कधी ना छान फ्राय करून घ्यायचा अगोदर. आणि भेंडी बनवण्यासाठी आहे ना मी लसूण आणि शेंगदाणे, लाल तिखट, हळद, धने पावडर, जिरे हे सगळे ना मिक्सरमध्येच फिरवून घेतलं होतं. आणि मग नंतर मसाला मी पूर्ण भेंडीमध्ये घातला. जर तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये तीळ आणि खोबरंही घालू शकता, पण मी फक्त शेंगदाणेच घातले होते. या धावपळीच्या जीवनामध्ये ना स्वतःलाही वेळ देण्याची खूप गरज आहे. स्वतःकडे लक्ष देण्याची पण खूप गरज आहे. जेव्हा आपण स्वतः खुश राहतो तेव्हा आपण आपल्या घरातल्या व्यक्तींनाही खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. जर आपण स्वतःच खुश नसेल किंवा हॅप्पी नसेल तर आपण दुसऱ्यांना खुश ठेवू शकत नाही. रोजच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडू शकत नाही. सगळ्यात अगोदर आहे ना आपण स्वतःला छान मेंटेन केलं पाहिजे. स्वतःच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजे. स्वतः हॅप्पी राहण्याला शिकलं पाहिजे. आणि ही माझ्या बाल्कनीतली काही झाडं होती जे की मी आत्ताच लावलेली आहे. अजून छोटी छोटी आहेत, पण आहे ना ती मी रोज त्यांना बघायला जाते की किती वाढली आहेत म्हणून. हे मी रोज त्यांना बघते. आणि आज आहे ना नळाला पाणी आलं होतं. आज नळाचं पाणी भरण्यासाठी आहे ना मी भांडे घासून नळाचं पाणी भरलं. ते सगळे भांडे स्वच्छ करून मी पाणी भरून ठेवलं, कारण की पाणी 5 ते 6 दिवसानंतर पाणी येतं कॉर्पोरेशनचं. त्यानंतर मी आहे ना थोडंसं किचन ओट्यावरचे जे भांडे ठेवलेले होते ना ते थोडेसे साफ करून घेतले आणि थोडी त्यांची जागा चेंज केली. म्हणजे ना भांड्यांची जागा चेंज झाली की आहे ना आपलंही मनाला थोडंसं असं वाटतं की काहीतरी नवीन केलं आहे. म्हणून थोडंसं साफसफाई केली आणि व्यवस्थित किचन ओट्यावरची भांडी लावून घेतली. या भांड्यांवर आहे ना आपण रोज जे स्वयंपाक बनवतो ना सगळे तेल उडत असतं. ते आपल्याला दिसत नाही, पण 8-10 दिवस झाले की असं कपड्यांनी सगळे भांडे स्वच्छ पुसून घ्यावी लागतात, तर तो किचन ओटा साफ राहतो आणि असा तेलकट हाताला लागत नाही. आणि हा जो रॅक दिसतोय ना छोटासा, हा मी मिशोवरून मागवला होता. जो की छान आहे. त्याच्या आत जे डबे ठेवतो ना ते डबे स्टेबल राहण्यासाठी काहीतरी सपोर्ट म्हणून त्याच्यामध्ये ठेवावं लागतं. तर मी सध्या जे कार्डबोर्डचं पोस्ट असतं ना ते मी त्याच्यामध्ये लावलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये डबे वगैरे छान बसतात आणि दिसायलाही खूप सुंदर आहे तो रॅक. तर मी असं पूर्ण आहे ना किचन ओटा झटपट साफ करून घेतला आणि परत भांडे जिथले तिथं सगळे ठेवून दिली. चला तर मग अशा प्रकारे मी माझी सकाळची कामे आवरून घेतली
आणि भेटूया परत आपण नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी